नमस्कार. नमस्कार. सांगा आपला पूर्ण परिचय द्या. माझं वामन भुते, तीनखडा, तालुका संसार, जिल्हा पांढुर्णा. आज आपण 3 तारीख पहिला महिना 2026 मध्ये ह्या शेतामध्ये उभे आहो आणि तुमचं नुजूवडीची प्रियाची आपण पाहणी करत आहोत. कंपनीचा जो एम्प्लॉयज आहे प्रशांतजी ठाकरे यांनी मला कन्व्हिन्स केलं की भाऊ म्हणे तुम्ही यावेळेस माझी प्रिया वाण लावून बघा म्हणे. तर मी म्हटलं चल ठीक आहे आपण लावून घेऊ. तर 4 पॅकेट मी प्रियाचे या शेतामध्ये लावलेले आहे. तर लावले असल्यामुळे त्याचा जो सुरुवातीचा बॉल ना आज जो शेवटला टप्प्यातला जो बॉल आहे याचं कमीत कमी 6 ते 8 ग्राम वेट आहे एका पर ग्रामच्या. त्याच्यामुळे तर मी माझ्या म्हणजे मनातून सांगत आहो की हे जे वाण आहे वास्तविक आजच्या आपण इतर कंपनीच्या वाणापेक्षा कम्पेअर केलं तर हे वाण आज प्रामुख्याने नंबर 1 वर आहे. आणि म्हणजे आणि उपजी व्यवस्थित येत आहे आणि मॅक्झिमम पुढल्या येणाऱ्या सीजनामध्ये मी 16 ते 17 मध्ये हे कम्प्लिटली हे नुजूवडीचं प्रियात लावणार आहो आणि बाकी शेतकऱ्यांनाही मी कन्व्हिन्स करणार आहो की आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उपज घ्यायची आहे तर नुजूवडीचं प्रियाच वाण लावावं. आणि तसंही तुमचे नुजूवडीचे जे 4 आद्या आहे, विजेता आहे, प्रिया आहे, हे सर्वच प्राय बेटर व्हेरायटी आहे. आता यावर्षी आपण इथं किती एकरात लागवड केली? यावर्षी आपण प्रिया हे 1.5 एकरातच लागवड केली आहे. 1.5 एकरात. हो. आता 1.5 एकरात 1.5 एकरातून कमीत कमी आजच्या उपस्थितीमध्ये 28 ते 30 क्विंटल कापूस निघून गेला आहे इथून. 1.5 एकरात 30 क्विंटल निघून गेला. हो निघून गेला. आणि हा आता पुढचा शेवटचा जो आहे पुन्हा हा ऍडिशनल राहील आपला माझ्यावर. ऍडिशनल. हो आज जो करतो आपण तो याच्यानंतर जे कपास येणार आहे ते ऍडिशनल राहील. हा. आणि अंतर काय ठेवला होता? 4 बाय 1 चं अंतर आहे. 4 बाय 1 चं 4 बाय 1 चं अंतर आहे. म्हणजे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे तुमची जे प्रिया वाण ज्या सॉइल मध्ये लावली आहे ही नंबर 3 ची सॉइल आहे. लाईट सॉइल आहे. पाहू शकता आपण. जमीन आहे, लाईट सॉइल आहे. तुम्ही बघा. ब्लॅक सॉइल राहिली तर परत अजून उपज वाढली असते एकरी 5 क्विंटल. म्हणजे ब्लॅक सॉइल जर असली तर आपल्याला अंतर वाढवा लागेल का? 5 1 करणंच पडेल आपल्या म्हणजे 1 किंवा 4 बाय 2. 4 बाय 2 या 5 बाय 1. 5 बाय 1. 5 बाय 1 म्हणजे थोडं हाय मॅनेजमेंटची व्हरायटी म्हणता येईल आपल्याला. हो हाय मॅन नाही आपल्यावर डिपेंड आहे. तिला जास्त खिचायची आहे तर आपल्याला हाय मॅनेजमेंट करणंच पडेल. म्हणजे जास्त उत्पादन घ्यायचं आहे तर तिला आपल्याला नियोजन बिलकुल वेळोवेळेवर तिला द्यायच्या फर्टिलायझर द्यायच्या पेस्टिसाइड स्प्रे करायचे आहे. आपल्याला पूर्ण आवडली ही व्हरायटी एकदम. आता पुढच्या वर्षी किती एकर टोटल माझ्या 17 एकर मध्ये राहील. माझ्या म्हणजे आम्ही तिघे भाऊ 50 एकर मध्ये परत तुमची नुजूवडीचं वाण राहील आणि परत अजून फार आणि मॅक्झिमम 3 खेळा 50% तुमच्या नुजूवडीवर चालेल. बिलकुल. हो यात कोणी दोमत नाही. एकदम आवडलं यावर्षी लोकांना. एकदम. बघा ना आता आपण जानेवारी मध्ये उभा आहो. बघा आता. आणि रिफ्लॅश व्हरायटी आहे. हा परिसरातील आपल्या येथून आता हायवेवर आपला प्लॉट आहे. हायवेवर प्लॉट आहे. काही शेतकरी तर गाड्या थांबून प्लॉट बघतात. गाड्या थांबून प्लॉट बघतात. ते क्वालिटी दिसत आहे. क्वालिटी पावसाचा वर्ष असूनही एवढी हे मेन थिंग म्हटलं म्हणजे हे नापिकीच्या साल आहे. नापिकीच्या सालामध्ये आपण 20+ घेऊन आलो म्हटलं म्हणजे भरपूर आहे. बाकी लोकांना कम्पेअर करा 4 क्विंटल 5 क्विंटल एकरी येत आहे. आणि ऍक्च्युली ऑल ओव्हर इंडिया मध्येच आहे. हो फायदा होईल आपल्या शेतकऱ्यांना. बिलकुल जबरदस्त फायदा होईल. चला धन्यवाद. थँक्यू.